नका ना करू, मला नांदायचंय, मला ह्यांच्यासोबत संसार करायचाय. हे शक्य नाही सांगितलं ना. आमच्या गोपाळची पत्नी मेली, तिचं 13वा करणार आहे ना, तेव्हा तुला निमंत्रण देतो, ये शिरा खायला. उठ. अप्पा काय अप्पा अप्पा लावले? सांगितलं ना एकदा, आमचा आणि तुमचा काय संबंध नाही. चला निघा इथनं. अजिबात वाड्याची पायरी चढायची नाही. अरे माझी पडती बाजू होती तेव्हा तुम्ही दोघांनी लय तोंड उचकटले. मला वाटत होतं आमच्या गोपाळचा दोष आहे, पण तो निर्दोष आहे. त्यामुळे मी आता काय बी ऐकणार नाही. निघा सरळ. काय 2 बायकावाले देशमुख? काय चाललंय? काय तुम्हाला शोभतं काय आपल्या सुनेला घराच्या बाहेर काढायला? हे बघा, हे आमच्या घरातला विषय आहे, तुम्ही याच्यात पडू नका. कसला घरगुती विषय? तुमचा कुठलाही विषय आता घरगुती राहिलेला नाही 2 बायकावाले देशमुख. तुमच्या या घरगुती विषयामुळे पोलिसांची गावाची झोप उडाली. काय वाटतं की नाही तुम्हाला? तुमची सून इतकी धडपडत आपला जीव धोक्यात घालून तुमच्या मुलाला वाचवायला आली, तिलाच तुम्ही घराबाहेर काढताय, अवेअर करताय, धिक्कार करताय तिचा. शोभतं का तुम्हाला हे? अहो, एखादी मुलगी आपलं माहेर सोडून सासरी येते, सासराला आपलं सर्वस्व मांडते, जोपासते, वाढवते त्या सासराला, आणि तुम्ही तिला घराच्या बाहेर काढताय. बरं दिसतं काय? बघा, तुम्ही तिला स्वीकारलं नाही ना, तर ती तुमच्या मुलाला घटस्फोट देईल. बा चालेल, काय हरकत नाही. चालेल, पण तुम्हाला परवडायचं नाही. कारण घटस्फोट घेतला तर घसघशीत पोटगी द्यावी लागेल 2 बायकावाले देशमुख. एका तुमची जमीन माझ्याकडे गहाण आहे. हा गोपाळ नावाचा टेलर किती कमवतो समजतास ठाऊक आहे. त्यामुळे पहा आणि विचार करा, आपल्या आर्थिक स्थितीचा आढावा घ्या. प्रॉपर्टीचा विषय निघालाय म्हणजे हा म्हातारा आता पलटी मारेल. त्याआधी मला लालीच्या बाजूने उभं राहायचं नाटक केलं पाहिजे. माझी देव माणसाची इमेज मला जपली पाहिजे. करा, विचार करा. नाही तर लाली, चल तुला पोडगी मिळवून देतो. थांबा, अपवी कशाला काढले पोडकी पिडकी? कशाला पाहिजे आपल्याला हे सगळं? आधीच लालीचे इतके दिवस माझ्यापासून लांब होत्या. आत्या, काय मदत करू तुम्हाला? काही गरज नाही कुठल्या कामाला हात लावायची. तुझ्यामुळे माझ्या लेकाला जेलमध्ये जायला लागलं, पोलिसांचा मार खायला लागला, किती भोगायला लागले माहितीये तुला? तुझ्यामुळे माझा लोक सुटला ना, तेवढे उपकार बस झाले. आता परत एवढा त्रास सहन करायची माझ्या ताकद नाही. झाले एवढे उपकार बस झाले. आता असं का बोलताय? मी काय सगळं मुद्दाम केलं का? माझा काय दोष आहे या सगळ्यात? मग माझ्या लेकाचा तरी काय दोष होता ग? तू तुझ्या त्या दोस्तावर कशाला जायचंस? माझ्या गोपाळने तुला सांगितलं होतं ना मी सोडतो म्हणून तुला, पण तू नाही ऐकलंस. जिद्दीने तशीच बसलीस, तू गेलीस. तुझ्या एका चुकीच्या निर्णयामुळे माझ्या लेकाला, माझ्या पूर्ण घरादाराला किती त्रास झाला आणि त्याची किती मोठी किंमत मोजायला लागली, कळतंय तुला? आता मला सगळं कळतंय. तुम्हाला हवं तर मला शिक्षा करा, मला मारा, माझा जीव घ्या, पण असं दुसऱ्यासारखं नका ना वागू. मग काय करू? कसं वागू सांग ना तू. अगं तुझ्या या हट्टापायी, तुझ्या या जिद्दीपायी मी किती काही सहन केलंय. समजा घरादाराचं ऐकून घेतलंय, तुझ्या किती चुका मी पोटात घातल्यात. पण आता प्रश्न माझ्या लेखाचा आहे. त्याच्यासाठी मी तुलाच काय अख्ख्या घरादाराला पण माफ करणार नाही. फुले, ए फुले, पाणी घेऊन ये. वय वय आणते हो. थांबा, मी देते पाणी. ए थांब जरा, पाणी वतू नकोस. अगं काय काय गावाला महिना महिना पाणी येत नाही
आणि आम्ही तर आहे ना डोक्यावर कळशी घेऊन 5-5 किलोमीटर चालत जाऊन पाणी आणायचो आणि तू वतून देतेस वय. आणि इकडं मला प्यायचंय पाणी, ताण लागली या. अगं एवढी मेहनत घेतलेली ती वाया कशाला घालवायची? नरुआची कुठल्या मेहनतीबद्दल बोलते नक्की? हिला मी ह्यांची जिरवायसाठी काय काय केलं ते माहिती आहे का काय? ए पुरी, अगं कुठं हरवलीस? मी ते पाणी तू ओतलंच ना त्याच्याबद्दल बोलत होती. तुला आहे ना ह्या घरातली माणसं कशी तुसड्यागतच वागवतात ना, हा ती आता तशीच वागवणार. काय दिवस तसंच करणार ते. अगं तू त्यांना घरात नकोच होतीस, पण जामकरांनी पोडगीची धमकी दिली ना म्हणून तुला त्यांनी घरात घेतली, नाही तर घेतलीच नसती. खरं म्हणजे आहे ना तू या घरात यायलाच नको होत. स्वतःच्या हाताने स्वतःच्या मरणाला आमंत्रण देतेस बघ. ज्याच्या प्रेमात पडली आहेस ना त्याच्यासारखी तू खुनशी होत चालली आहेस. ह्या म्हातारीला कसं काय कळलं? ए इकडे इथं बस झालं. हे बघ, प्रेमाचा अतिरेक झाला ना की माणूस हैवान बनतो, त्याला काय बी सुचत नाही. मग ज्याचा जीव लावलाय ना तर त्याचा जीव घ्यायला बी मागं पुढं बघत नाही. शानी असशील ना तर आताच सावध हो, तर सावरच स्वतःला, भानावर ये. नाहीतर स्वतःच्या हाताने स्वतःचं वाटोळं करून घेशील. तू त्याच दिशेनं चालली आहेस. हा विचार कर.